शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेच्या दोनही गटांनी केलेल्या याचिकांवर मुंबई हायकोर्टामध्ये अगदी काही वेळातच पुन्हा एकदा युक्तिवादाला सुरुवात होईल। दसरा मेळाव्यासाठी परंपरेने परवानगी मिळायला हवी असा युक्तिवाद ठाकरेंच्या वकिलांनी कोर्टामध्ये केला। तर परवानगी नाकारण्याचा महानगरपालिकेचा निर्णय हा कायदेशीरच आहे असा युक्तिवाद मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलाय। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा पोलिसांचा अहवाल असल्यामुळे शिवाजी पार्कवर दोनही गटांना आपण परवानगी नाकारली आहे असं महापालिकेच्या वकिलांनी कोर्टामध्ये सांगितलं। तर पोलीस फक्त एका आमदाराला आवरू शकत नसतील तर व्यवस्थेचा उपयोग काय असा सवाल ठाकरेंच्या वकिलांनी कोर्टामध्ये केला। शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी दोनही गटांनी आग्रह धरल्यानंतर न्यायालयामध्ये यावर काय निर्णय होणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। आणि आत्ताची अपडेट वेदांत नेब देत आहेत। वेदांत, पुन्हा एकदा लंच नंतर युक्तिवाद कविता सुरू होईल। आपण बघितलं तर दोन युक्तिवाद झाले। एक तर ठाकरे गटाकडून युक्तिवाद मांडण्यात आला, त्यानंतर पालिकेच्या वकिलांकडून युक्तिवाद मांडण्यात आला आणि ज्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे म्हणजे 2016चा शासन निर्णयाचा दाखला देत शिवसेना ठाकरे गटाने सांगितले की आम्ही अर्ज दिला होता। अर्ज यासाठी की आम्हाला दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावं आणि जसं आम्ही एक नाही तर दोन अर्ज म्हणजे 22 आणि 26 ऑगस्ट दरम्यान हे दोन अर्ज दिले होते। त्यामुळे परंपरा आहे 1966 पासून आम्ही शिवसेनेचा दसरा मेळावा इथे करतो, त्यामुळे आम्हाला परवानगी मिळावी। मात्र दुसरीकडे पालिकेने अनेक मुद्दे उपस्थित केले। पालिकेच्या वकिलांनी युक्तिवाद मांडताना त्यांनी सांगितले की एकतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असा पोलिसांचा अहवाल आमच्याकडे आहे, त्यामुळे आम्ही दोन्ही गटांना दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यास नाकारलेला आहे। आणि यामध्ये त्यांनी 2010, 2012, 2014चे सुद्धा दाखले दिले। त्यामुळे 2012 मध्ये शिवसेनेने असं सुद्धा कबूल केलं होतं की दरवर्षी आम्ही दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यात यावं यासाठी अर्ज करू आणि जर अशा प्रकारची जर परिस्थिती उद्भवली तर आम्ही पर्यायी जागा सुद्धा विचारात घेऊ। त्यामुळे हा आग्रह का असा प्रश्न पालिकेच्या वकिलांकडून युक्तिवाद मांडताना केलेला आहे। त्यामुळे आता जेव्हा शिंदे गटाच्या वकिलांकडून युक्तिवाद मांडला जाईल तेव्हा नेमके मुद्दे काय असणार हे बघावं लागेल। थोड्याच वेळात युक्तिवादाला सुरुवात होईल आणि तिन्ही पक्षाचे युक्तिवाद ऐकल्यानंतर नेमकं निर्णय काय दिला जातो, हायकोर्ट काय या सगळ्याबद्दल प्रश्न विचारतात। कारण हायकोर्टाने प्रश्न विचारले की तर 2016चा शासन निर्णयाचा तुम्ही दाखला देतायत तर दसरा मेळावा हा फक्त शिवसेना ठाकरे गटानेच घ्यावा असा आहे का किंवा इतर पक्ष त्यासाठी अर्ज करू शकतो का असा प्रश्न त्यात विचारण्यात आला। एवढंच नाही तर कोर्टाने हे सुद्धा विचारले की पहिला अर्ज कोणी केला होता आणि अर्थातच पहिला अर्ज ठाकरे गटाने केला होता। एक नाही तर दोन अर्ज केले होते आणि त्यामुळेच एक अजून महत्त्वाचा मुद्दा जे मांडण्यात आला आहे जो महापालिकेच्या वकिलांकडून मांडण्यात आला, त्यांचं असं म्हणणं आहे की ही सगळी शिवाजी पार्कची जागा सरकारची आहे, राज्य सरकारची, त्यामुळे कोणी हक्क किंवा अधिकार त्यावर मांडू शकत नाही। त्यामुळे अशा प्रकारे अधिकार मांडणं किंवा अशा प्रकारे हक्क सांगणं हे चुकीचं आहे आणि त्यामुळेच पर्यायी जागेचा विचार करावा आणि त्यामुळेच आम्ही दोन्ही गटाला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असताना नाकारला असल्याचं सांगितलं गेलं। त्यामुळे आता प्रतीक्षा आहे की पुन्हा एकदा सुनावणी कधी सुरू होते। अगदी थोड्या वेळातच ही सुनावणी सुरू होईल आणि त्यामध्ये शिंदे गटाकडून युक्तिवाद मांडला जाईल। कविता, बरोबर, शिंदे गटाकडनं युक्तिवाद, कारण दोनही गटांकडनं हे न्यायालयामध्ये दाद मागण्यात आलेली आहे। त्यापैकी ठाकरे गटाच्या वतीनं न्यायालयामध्ये भूमिका स्पष्ट करण्यात आलेली आहे। महानगरपालिकेनं त्यावर आपलं उत्तर दिलेलं आहे आणि आता प्रतीक्षा आहे की शिंदे गटाकडनं काय युक्तिवाद होतो। शिंदे गटाचा युक्तिवाद साधारण केव्हा सुरू होऊ शकतो, कुणातर्फे हा युक्तिवाद केला जाणार आहे या संदर्भातल्या अपडेट मिळू शकल्यात का वेदांत? नक्की, ज्या प्रकारे आपण बघितलं आधी ठाकरे गटाकडून वकील चिन्ह यांनी युक्तिवाद मांडला, त्यांनी आपले मुद्दे मांडले की कशा प्रकारे दसरा मेळावा हा फक्त ठाकरे गटाचा अधिकार आहे किंवा ठाकरे गटाची परंपरा आहे, 1966 पासूनची परंपरा आहे आणि त्यामुळे आम्ही अर्ज केलेला आहे, जे नियम आहेत त्या नियमांचं पूर्णपणे पालन केलेलं आहे। आणि त्यानंतर मुंबई महापालिकेच्या वतीनं वकील मिलिंद साठे यांनी युक्तिवाद मांडला आणि त्यानंतर आता शिंदे गटाकडून हा युक्तिवाद मांडला जातोय। आणि त्यामध्ये आता काय मुद्दे, कारण ज्या प्रकारे आपण बघितलं जसं मुंबई महापालिकेने दोन्ही गटांना परवानगी नाकारली त्यानंतर थेट ठाकरे गटानं ही उच्च न्यायालयात धाव घेतली आणि त्याच्या विरोधात हस्तक्षेप याचिका स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी दाखल केली आणि पूर्णपणे आमचा सुद्धा अधिकार आहे कारण मी स्थानिक आमदार म्हणून दरवर्षी हा अर्ज भरतो। तर त्यावर सुद्धा आता नेमका निर्णय काय घेतला जातो आणि या युक्तिवादामध्ये नेमके काय मुद्दे शिंदे गटाकडनं मांडले जातात हे बघावं लागेल आपल्याला। कविता, बरोबर, शिंदे गटाकडनं नेमके काय मुद्दे मांडले जातात हे आपल्याला पाहावं लागेल कारण अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत या सगळ्या बाबतीमध्ये। असं नाहीये की ठाकरे गटानं किंवा शिवसेनेनं
शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अर्ज दाखल केला आणि त्यानंतर त्यावर काही वाद निर्माण झाले नाहीत। मात्र राज्यामध्ये सत्तांतर घडलं, शिवसेनेमध्ये अभूतपूर्व बंड झालं आणि त्यानंतर जेव्हा शिवसेनेला ही लढाई लढावी लागते त्यावेळेस ती शिवसेनेच्या 2 गटांमधली लढाई आहे आणि त्यामुळे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय की शिवाजी पार्कवर दसरा मेळावा होणार का आणि जर झाला तर तो नेमका कोणत्या गटाचा होणार आहे। या संदर्भात हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू झालेली आहे, कारण दोनही बाजूंकडून हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत। यापैकी ठाकरे गटाची जी याचिका दाखल करण्यात आली होती त्यावर युक्तिवाद झालेला आहे। काही वेळापूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुद्धा त्या मुद्द्यांवर आपलं म्हणणं स्पष्ट केलं गेलेलं आहे। दोनही गटांना आपण परवानगी नाकारली, त्यामागची कारणं नेमकी काय होती ती मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कोर्टाला सांगण्यात आली आहे। मात्र शिंदे गटाचा युक्तिवाद अजूनही होऊ शकलेला नाही। जेवणाच्या वेळेसाठी काही काळ कोर्टाचं काम थांबवण्यात आलं होतं। अगदी काही वेळामध्ये या कामकाजाला पुन्हा एकदा सुरुवात होते आणि त्यानंतर पुढचे युक्तिवाद सुरू होईल। प्रतीक्षा ही आहे की कोर्टाचा निर्णय काय येतो, तो आज येतो का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। शिंदे गटाच्या युक्तिवादामध्ये नेमके काय महत्त्वाचे मुद्दे असू शकतात, या संदर्भात काय चर्चा होतात, जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा वेदांतकडे जाऊयात। वेदांत, ज्या प्रकारे आपण बघितलं तर स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी ही याचिका, हस्तक्षेप याचिका दाखल केली आणि त्यांनी पूर्णपणे ठाकरे गटाची जी याचिका होती की आम्हालाच दसरा मेळावा करण्याची परवानगी मिळावी किंवा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर व्हावा अशी आमची परंपरा आहे, त्यामुळे ही परवानगी दिली जावी। आणि या सगळ्या मुद्द्यावर जेव्हा आता हे युक्तिवाद झाला त्यानंतर आता शिंदे गटाकडे एकतर महत्त्वाचा युक्तिवाद म्हणजे ही आमची जी शिवसेना आहे तीच खरी शिवसेना आहे असं शिंदे गटाकडनं पुन्हा एकदा सांगितलं जाईल। मात्र शिवसेना नेमकी कोणाची, म्हणजे ठाकरे गटाची की शिंदे गटाची, आपण बघितलं वरच्या कोर्टात यावर सुनावणी सुरू आहे। आणि यामध्ये जेव्हा ठाकरे गटाकडनं युक्तिवाद करण्यात आला तेव्हा त्यांनी असं सांगितलं की हा मुद्दा नाहीये की शिवसेना कोणाची, इथे फक्त दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेतला जावा यासाठी आम्ही परवानगी मागत आहोत आणि तो विषय पूर्णपणे वेगळा आहे असं सुद्धा या युक्तिवादादरम्यान सांगण्यात आलं। त्यामुळे आता जेव्हा शिंदे गटाकडनं युक्तिवाद केला जाईल तेव्हा त्यांनी हे सुद्धा सांगितलं जाईल की स्थानिक आमदार म्हणून मी दरवेळेस अर्ज 2015-16 पासून आम्ही तो अर्ज देत असतो आणि त्यामुळेच आम्हाला ही परवानगी मिळावी। 30 ऑगस्टला शिंदे गटाकडनं मुंबई महापालिकेकडे अर्ज देण्यात आला होता। शिवाय ते हे सुद्धा सांगतील की आता जर मेजॉरिटी आपण बघितली, म्हणजे आमदार खासदारांची संख्या बघितली तर शिंदे गटाकडे ही जास्त संख्या आहे, त्यामुळे आम्हीच खरी शिवसेना आहोत। आणि जी परंपरा जे म्हणतात की शिवसेनेला ही परंपरा आहे की दसरा मेळावा शिवाजी पार्कवर, तर आम्ही हा दसरा मेळावा घेऊ आणि मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा दसरा मेळावा होईल आणि त्यासाठी आम्ही परवानगी मागितलेली आहे। अशा प्रकारचा युक्तिवाद आता शिंदे गटाकडनं केला जाईल। कविता, बरोबर। आणि या युक्तिवादामध्ये आणखीन कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे अधिकचे जोडले जातात याकडे सुद्धा लक्ष असेल आणि या सगळ्या युक्तिवाद ऐकल्यानंतर हायकोर्ट नेमका काय निर्णय घेतो याकडेही लक्ष आहे। शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी दोन्ही बाजूंकडून जोरदार युक्तिवाद करण्यात येत आहेत आणि हायकोर्टातल्या सुनावणीची प्रत्येक अपडेट आपण एबीपी माझावर बघतोय। जसे काही महत्त्वाचे मुद्दे या अगोदर कोर्टामध्ये उपस्थित करण्यात आले त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की शिवसेना कुणाची या मुद्द्याचा या याचिकेशी संबंध जोडला जाऊ नये असा दावा किंवा अशी विनंती ठाकरे गटाच्या वतीने न्यायालयामध्ये करण्यात आलेली आहे। कारण शिवसेनेला जर ही परवानगी मिळत असेल तर मग शिवसेना नेमकी कुणाची हा प्रश्न उपस्थित होईल। मात्र या प्रश्नाचा या याचिकेच्या दृष्टीने विचार केला जाऊ नये, दसरा मेळाव्यासाठी आम्हालाच परवानगी मिळावी असं ठाकरे गटाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। या मुद्द्यावर अजूनही शिंदे गटाचा युक्तिवाद व्हायचा आहे, कारण जेवणाच्या वेळेसाठी कोर्ट थांबलं होतं आणि त्यानंतर आता जेव्हा पुन्हा सुनावणी सुरू होईल त्यावेळेस शिंदे गटाचा युक्तिवाद होईल। दरम्यान मुंबई महानगरपालिकेनं आपली बाजू कोर्टामध्ये स्पष्ट केलेली आहे। मुंबई महानगरपालिकेचं म्हणणं हे होतं की अर्ज आम्हाला दोनही बाजूचे प्राप्त झाले होते आणि त्यानंतर आम्ही पोलिसांकडे या सगळ्या संदर्भातला अहवाल मागितला होता आणि पोलिसांनी शिवाजी पार्क हे स्थळ संवेदनशील असल्याचं सांगितलं आणि त्यामुळेच त्याच पोलिसांच्या अहवालाला अनुसरून कोणताही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आम्ही दोनही गटांना परवानगी नाकारली असं महानगरपालिकेनं कोर्टामध्ये स्पष्ट केले। आणि त्यानंतर थोड्याच वेळामध्ये शिवसेनेच्या याचिकेवर आता पुन्हा एकदा सुनावणी सुरू होईल। हायकोर्टामध्ये आज शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कुणाचा याबाबतच सुनावणी होणार आहे। शिवसेनेच्या याचिकेवर पुन्हा एकदा सुनावणी अगदी काही वेळातच सुरू होईल। आणि मुंबई हायकोर्टामध्ये याचिकेवर पुन्हा एकदा सुनावणीला सुरुवात झालेली आहे। अपडेटसाठी पुन्हा एकदा वेदांतकडे जाते।
कविता, पुन्हा एकदा ही सुनावणी सुरू झालेली आहे आणि इतर ज्या सुनावण्या आहेत, इतर जे खटले आहेत ते पुढे ढकलण्यात आलेले आहेत. म्हणजे महत्त्वाची जी याचिका जी शिवसेनेच्या वतीने दाखल करण्यात आली त्यावर निर्णय आजच अपेक्षित आहे. कारण ज्या प्रकारे तातडीनं पुन्हा एकदा म्हणजे जसा लंच झाला तसं त्यानंतर लगेचच तातडीनं ही सुनावणी सुरू करण्यात आली आहे आणि 2 युक्तिवाद पूर्ण झालेले आहेत. म्हणजे एकतर ठाकरे गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला, त्यामध्ये त्यांनी सांगितले की आम्हालाच ही परवानगी का मिळावी अशा प्रकारचा युक्तिवाद त्यांनी मांडला. अनेक मुद्दे मांडले, म्हणजे परंपरेचा मुद्दा तर मांडला, त्याशिवाय त्यांनी 2016चा जो शासन निर्णय होता त्याचा दाखला दिला आणि पूर्ण नियमानुसार आम्ही या अशा प्रकारचा अर्ज केला होता. पहिला अर्ज आमचा होता. त्यानंतर मुंबई महापालिकेकडनं सुद्धा युक्तिवाद मांडण्यात आला आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की कोणीही अधिकार सांगू शकत नाही किंवा हक्क सांगू शकत नाही आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, म्हणून दोन्ही गटांना आम्ही परवानगी नाकारली. आणि त्यानंतर आता शिंदे गटाच्या वतीने युक्तिवाद मांडला जातो आणि त्यामध्ये पुन्हा एकदा पालिका स्पष्ट करून सांगते की यंदा कुणाचे अर्ज आले होते, म्हणजे कशा प्रकारे अर्ज आले होते हे मुंबई महापालिका सांगते. एक तर 22 तारखेला, एक 22 ऑगस्टला एक अर्ज आला होता, 26 ऑगस्टला एक अर्ज, आणि दोन्ही पहिले 2 अर्ज होते ते ठाकरे गटाकडनं आले होते. आणि त्यानंतर 30 ऑगस्टला स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी अर्ज दाखल केला होता आणि त्यामध्ये परवानगी दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कची मिळावी अशा प्रकारचा अर्ज होता. मात्र नियम काय सांगतो, याआधी सुद्धा आपण बघितलं होतं की नियम असा सांगतो ज्याचा अर्ज पहिला आलेला आहे त्याला परवानगी देण्यात येते आणि त्यानुसार ठाकरे गटाला ही परवानगी मिळावी असं सुद्धा आधीच्या युक्तिवाद म्हणजे ठाकरे गटाचा युक्तिवाद झाला त्यामध्ये सांगितलं. मात्र मुद्दा तोच पुन्हा महापालिकेच्या वकिलांकडनं उपस्थित करण्यात आला की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न. कारण याआधी सुद्धा आपण बघितलं की ठाकरे आणि शिंदे गटात जो राडा झाला प्रभादेवीमध्ये, त्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. दोन्ही गटाचे कार्यकर्ते तिथे एकत्र येऊ शकतात. दोन्ही ठाम आहेत की आम्हाला दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच घ्यायचा आहे आणि या परिस्थितीमध्ये दोन्ही गटाला परवानगी देणं किंवा एका गटाला परवानगी देणं हे चुकीचं होईल. त्यांनी विधी आणि न्याय विभागाचा सुद्धा विचार घेतला आणि त्यानंतर जो अहवाल आला गृह विभागाचा मुंबई पोलिसांचा, त्या अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आलंय की कोणालाही परवानगी देऊ नये. आणि त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा जो मुंबई महापालिकेच्या वकिलांकडनं मांडण्यात आला युक्तिवाद करताना, त्यांनी असं म्हटलं आहे की शिवाजी पार्क हे मैदान राज्य सरकारची जागा आहे, त्यामुळे कोणीही एक पक्ष त्यावर हक्क किंवा अधिकार सांगू शकत नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी असं सांगितलं की 2012च्या वेळेस जेव्हा अशा प्रकारची याचिका कोर्टात आली होती तेव्हा शिवसेनेने हे कबूल केलं होतं जर ही जागा उपलब्ध नसेल तर आम्ही पर्यायी जागेचा विचार करू आणि दरवर्षी आम्ही दसरा मेळाव्यासाठी अर्ज देत राहू. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आपण सांगूया की शासन निर्णय जो 2016चा आहे तो जर नीट बघितला तर त्यामध्ये कोणत्याही पक्षाचा असा उल्लेख नाहीये. त्यामध्ये फक्त असं दसरा मेळाव्यासाठी ही परवानगी देण्यात येते असं सांगितलं. म्हणजे जे 45 दिवस राखीव आहेत त्यातला दसरा मेळाव्यासाठी परवानगी देण्यात येते. मात्र त्यामध्ये असं सांगितलं नाही की कोणत्याही पक्षाला. आणि यामध्ये पुन्हा एकदा आता जेव्हा काही दाखले दिले जात आहेत, आता शिंदे गटाकडनं युक्तिवाद केला जातोय. 2017 साली वेदांत शिवसेनेकडनं किती अर्ज आले होते, कोणकोणत्या वर्षी काय काय झाले या संदर्भातली एक माहिती सध्या मुंबई महानगरपालिकेकडून हायकोर्टाला दिली जाते. 2017 साली शिवसेनेकडून 3 अर्ज आले होते अशी ही माहिती पालिकेच्या वकिलांनी न्यायालयामध्ये दिलेली आहे. हायकोर्टामध्ये पुन्हा एकदा सुनावणी सुरू झालेली आहे. महानगरपालिकेच्या वतीनं अर्जांसंदर्भातली माहिती सध्या न्यायालयामध्ये दिली गेली आहे आणि त्या संदर्भातली सुनावणी आत्ताही सुरू आहे. 2017 सालचा उल्लेख करण्यात येते की त्यावेळेस 3 अर्ज आले होते आणि योग्य चौकशी करून एकाला परवानगी देण्यात आली होती असा युक्तिवाद हायकोर्टामध्ये करण्यात येतोय महानगरपालिकेच्या वतीनं. त्यामुळे महानगरपालिका आपली बाजू सध्या न्यायालयामध्ये स्पष्ट करते. महानगरपालिकेची प्रोसेस नेमकी काय असते, प्रक्रिया नेमकी काय असते, एखादा अर्ज आल्यानंतर या संदर्भातला प्रश्न सुद्धा उच्च न्यायालयाकडनं विचारण्यात आला होता आणि त्या सगळ्या संदर्भात सध्या महानगरपालिकेचे वकील न्यायालयाला माहिती देत आहेत. कोणत्या वर्षी किती अर्ज आले होते आणि असे अर्ज जास्त आले असतील तर कुणाला परवानगी दिली गेलेली आहे, याचा अर्थ परंपरा काय आहेत परवानगी देण्यासंदर्भातल्या, हेही सध्या महानगरपालिकेचे वकील न्यायालयाला स्पष्ट करून सांगतात. कारण न्यायालयानं हे विचारलं होतं की अर्ज एकूण किती आले होते, कुणाचे आले होते आणि केव्हा आले होते. त्यामुळे अशी जर परिस्थिती या अगोदर उद्भवली असेल तर त्यावेळेस तुम्ही काय निर्णय घेतले होते आणि आता ही परिस्थिती उद्भवली असेल तर कोणते निर्णय घेतले जाऊ शकतात आणि घेतलेला निर्णय महानगरपालिकेचा योग्य आहे की अयोग्य आहे या सगळ्याची सुनावणी आता न्यायालयासमोर होते आणि महानगरपालिका आपली बाजू स्पष्ट करते. अधिक अपडेटसाठी पुन्हा एकदा वेदांतकडे. वेदांत.
कविता 2017, 2018, 2019चा दाखला मुंबई महापालिकेच्या वकिलांकडून युक्तिवाद मांडताना दिला जातोय आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की 2017ला 3 अर्ज आले होते. सदा सरवणकर जे स्थानिक आमदार आहेत, अनिल देसाई, त्याशिवाय म्हणजे विभाग प्रमुख आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून असे 3 अर्ज 2017ला आले होते. त्यानंतर 2018ला एकच अर्ज म्हणजे अनिल देसाईंचा अर्ज आला होता आणि 2019ला पुन्हा एकदा सदा सरवणकर आणि अनिल देसाई यांनी अर्ज केला होता. मात्र यामध्ये महत्त्वाचं म्हणजे तेव्हा शिवसेना कार्यालयातून पालिकेत फोन आला होता की अनिल देसाईंच्या अर्जाला परवानगी द्या, म्हणजे अनिल देसाईंच्या अर्जाला परवानगी द्यावी अशा प्रकारची विनंती. म्हणजे जेव्हा 3 अर्ज आले होते तेव्हा सुद्धा अनिल देसाईंच्या अर्जाला परवानगी द्यावी अशा प्रकारची विनंती किंवा अशा प्रकारचा फोन शिवसेना कार्यालयातनं करण्यात आला होता. त्यामुळे जे सदा सरवणकर म्हणतात की मी दरवर्षी एक स्थानिक आमदार म्हणून अर्ज देत असतो आणि त्याला परवानगी मिळत असते, तर यामध्ये हे स्पष्ट होतंय की जरी सदा सरवणकर अर्ज देत असतील, म्हणजे त्यांनी सुद्धा मागच्या 3-4 वर्षामध्ये अर्ज जरी दिले असले तरी अनिल देसाईंच्या अर्जाला दरवर्षी परवानगी मिळते आणि यंदाच्या वर्षी सुद्धा 2 वेळेस हा अर्ज शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेला आहे. त्यामध्ये अनिल देसाईंनी अर्ज केलेला आहे ज्याची डेट 22 आणि 24 ऑगस्ट 22 आणि 26 ऑगस्ट ही आहे आणि पहिल्यांदा म्हणजे शिंदे गटाच्या आधी ठाकरे गटाकडनं अनिल देसाईंनी अर्ज केला आहे. त्यामुळे पुढे साल 2020 मध्ये सदा सरवणकरांचा अर्ज आला होता. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समितीचे बैठकच रद्द झाल्यानं निर्णय झाला नाही. आपल्याला माहिती आहे कोरोनाचे निर्बंध होते, त्यामुळे 2020 साली दसरा मेळावा ऑनलाईन घेण्यात आला. त्यामुळे दसरा मेळाव्याला तशी शिवाजी पार्कवर परवानगी मिळाली नाही. मात्र त्यावेळी सदा सरवणकरांचाच अर्ज आला होता. म्हणजे एकीकडे स्थानिक आमदार जे शिंदे गटाचे आहेत ते अर्ज करतायत, तर दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई हे अर्ज करतायत. मात्र आतापर्यंत जर आपण बघितलं जे महापालिकेकडनं जी माहिती दिली जाते, वकिलांकडनं जी माहिती दिली जाते, त्यामध्ये अनिल देसाईंच्या अर्जाला आतापर्यंत परवानगी देण्यात येत होती. जेव्हा 2-3 अर्ज म्हणजे एक विभाग प्रमुखाकडनं स्थानिक आमदाराकडनं अर्ज जात होता तेव्हा अनिल देसाईंच्या अर्जाला परवानगी दिली जात होती आणि तशा प्रकारचा फोन सुद्धा शिवसेना कार्यालयातनं महापालिकेला विनंतीसाठी येत होता. अशा प्रकारचा युक्तिवाद मांडलेला आहे. महत्त्वाचं म्हणजे पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना सांगूयात की अनिल देसाई जे सांगतायत की आम्ही अर्ज म्हणजे ठाकरे गटाकडनं आम्ही अर्ज केलेला आहे आणि या अर्जामध्ये आम्ही परवानगी मागितली आणि आमचा अर्ज पहिल्यांदा आलेला आहे. त्यामुळे आतापर्यंत जर आपण जे दाखले दिले गेले त्यामध्ये अनिल देसाईंचा अर्ज हा महत्त्वाचा आहे असं सध्या तरी या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि जेव्हा पुन्हा एकदा जर संधी मिळाली ठाकरे गटाला युक्तिवाद मांडायची तर हा मुद्दा ते पुन्हा एकदा समोर मांडू शकतात. कविता. बरोबर. आणि या संदर्भातली अजूनही शिंदे गटाची बाजू आपल्याला समजलेली नाही, कारण त्यांचा युक्तिवाद अजून व्हायचा आहे. सध्या महानगरपालिका आपल्याकडे कोणकोणत्या वर्षी किती अर्ज आले होते, त्यापैकी कोणत्या अर्जांना परवानगी दिली गेली होती या संदर्भातली माहिती देतात. याचं एक महत्त्वाचं कारण हे आहे की सदा सरवणकर यांनी अर्ज केलेले आहेत आतापर्यंत आणि त्यांना परवानगी दिली गेली होती असा एक युक्तिवाद करण्यात येत होता. आणि त्यानंतर अनिल देसाई यांच्या संदर्भातले अर्ज किती आले होते आणि कोणकोणत्या वर्षी त्यांना परवानगी देण्यात आली दसरा मेळाव्यासाठी या संदर्भातली माहिती सध्या मुंबई महानगरपालिकेतर्फे कोर्टामध्ये सादर केली जाते. कोर्ट आजवरच्या अर्जांबाबत ही माहिती दिली जाते. 2017, 2018 या काळामध्ये कुणाकुणाला परवानगी दिली गेली होती, कोरोनाच्या काळामध्ये कुणाकुणाचे अर्ज आले होते आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते अर्ज आपण कसे मान्य करू शकलो नाहीत या सगळ्याची माहिती सध्या मुंबई महानगरपालिकेतर्फे हायकोर्टामध्ये दिली जाते. कारण हायकोर्टानं या संदर्भातला प्रश्न उपस्थित केला होता की तुमच्याकडे अर्ज जेव्हा येतात त्या अर्जांवर कशा प्रकारे तुम्ही निर्णय घेता, कोणत्या वर्षी किती अर्ज आले होते आणि त्या संदर्भात निर्णय कसे घेतले गेले होते. आणि त्या पार्श्वभूमीवर लंच ब्रेक नंतर मुंबई महानगरपालिकेतर्फे हायकोर्टामध्ये सध्या ही सविस्तर माहिती दिली गेली आहे. 2020 मध्ये सदा सरवणकर यांचाच अर्ज आला होता, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तो अर्ज स्वीकारला गेला नाही, त्यावर निर्णय घेतला गेला नाही अशी ही माहिती सध्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये मुंबई महानगरपालिकेतर्फे देण्यात येते. यानंतर आणखीन कोणकोणत्या महत्त्वाच्या बाबी कोर्टासमोर मांडण्यात आल्या जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा वेदांतकडे जाऊयात. वेदांत. पुन्हा एकदा तोच म्हणजे ते दाखले दिले जातात की 2017 पासून कशा प्रकारे परवानग्या देण्यात आल्या, कोणत्या अर्जाला परवानगी देण्यात आली, ही सगळी माहिती खरं तर कोर्टाने मुंबई महापालिकेच्या पक्षाला विचारण्यात आलं आणि त्यानंतर मुंबई महापालिकेच्या वतीने युक्तिवाद मांडणारे वकील मिलिंद साठे हे माहिती देत आहेत की 2017ला 3 अर्ज शिवसेनेच्या वतीने आले होते. तेव्हा अशा प्रकारचे गट नव्हते, त्यामुळे 3 जेव्हा अर्ज एक विभाग प्रमुखाकडनं, एक अनिल देसाईंकडनं, एक सदा सरवणकरांकडनं अर्ज आला होता. त्यानंतर शिवसेनेच्या
कार्यालयातनं फोन आला आणि त्यांनी सांगितलं की अनिल देसाईंच्या अर्जाला परवानगी द्यावी. हा एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये मांडला गेला. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे पुन्हा 2018 आणि 19ला सुद्धा अशाच प्रकारचे अर्ज आले आणि या अर्जामध्ये अनिल देसाईंच्या अर्जाला परवानगी मिळायची. आता जेव्हा 2020ला जेव्हा अशाच प्रकारचा अर्ज सदा सरवणकरांनी केला होता तेव्हा कोरोनाचा काळ होता, त्यामुळे निर्बंध होते, त्यामुळे कोणालाही म्हणजे त्यावेळी परवानगीच शिवाजी पार्क इथे दसरा मेळावा करण्याची नव्हती. आणि यंदाच्या वर्षी अनिल देसाई आणि सदा सरवणकरांचे अर्ज आम्हाला प्राप्त झाले होते, त्याच्या तारखा सुद्धा दिलेल्या आहेत आणि यामध्ये अनिल देसाई म्हणजे ठाकरे गटाने पहिल्यांदा अर्ज केला होता. म्हणजे जेव्हा आपण बघितलं नियम काय सांगतो तर जो अर्ज आधी करतो त्याला ती परवानगी मिळते. त्यामुळे जेव्हा युक्तिवाद मांडत असताना ठाकरे गटाने सुद्धा तो मुद्दा उपस्थित केला होता की नियमाप्रमाणे आम्ही पहिल्यांदा अर्ज दिलेला आहे, आम्ही परवानगी मागितलेली आहे. 2016च्या शासन निर्णयामध्ये सुद्धा दसरा मेळाव्यासाठी परवानगी देण्यात यावी ही आमची परंपरा, असे अनेक मुद्दे मांडले. मात्र पुन्हा एकदा पालिका याच्यावर ठाम आहे की सध्याची स्थिती पाहता दोन्ही गटांना परवानगी देऊ शकत नाही. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि यामुळेच मुंबई पोलिसांचा अहवाल काय सांगतो हे पालिकेचे वकील सांगतात. म्हणजे जो अहवाल प्राप्त झालेला आहे मुंबई महापालिकेला, कारण मुंबई महापालिकेने बराच वेळ या सगळ्या परवानगीसाठीच्या या सगळ्या प्रोसेसला लावला. कारण आपण बघितलं 30 ऑगस्टपर्यंत हे सगळे अर्ज आले होते, म्हणजे दोन्ही गटाकडनं हे अर्ज आले होते. मात्र 20 दिवस लागले की निर्णय नेमका काय घ्यायचा, विधी व न्याय विभागाचा विचार त्यांनी घेतला. त्याशिवाय जो अहवाल पोलिसांचा आला आहे तो पोलिसांचा अहवाल आता पालिकेचे वकील हे मांडतात. त्या अहवालामध्ये हेच सांगण्यात आलं होतं की दोन्ही गट हे सांगतायत की आम्हाला इथे दसरा मेळावा घेऊ द्यात आणि दोघेही गट ठाम आहेत आणि अशामुळे कार्यकर्ते जर एकत्र आले तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणूनच यंदाच्या वर्षी ही परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर लॉ अँड ऑर्डरचा म्हणजेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणूनच आम्ही हा निर्णय घेतला असल्याचं पालिकेच्या वतीनं आता युक्तिवादामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि हा सगळा अहवाल नेमका काय होता, पोलिसांचा अहवाल नेमका काय होता, हे सगळं आता मिलिंद साठे जे आहेत ते कोर्टापुढे मांडताना आपल्याला पाहायला मिळतात. शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अनिल देसाई यांचा अर्ज आपल्याला प्राप्त झालेला आहे, सदा सरवणकर यांचा अर्ज आपल्याला प्राप्त झालेला आहे अशी माहिती कोर्टामध्ये देण्याचं काम सध्या मुंबई महानगरपालिकेच्या वकिलांकडून करण्यात येते. अनिल देसाई यांच्याकडनं जो अर्ज आलेला आहे तो ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आलेला आहे. 2 अर्ज करण्यात आले होते जे ऑगस्ट महिन्यामध्ये करण्यात आले होते आणि त्यानंतर अगदी 2 ते 4 दिवसांच्या कालावधीनंतर शिंदे गटाच्या वतीनं सदा सरवणकर यांच्याकडून अर्ज महानगरपालिकेमध्ये दाखल करण्यात आला होता. दोनही अर्ज हे शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला परवानगी देण्याबाबत आणि शिवाजी पार्क उपलब्ध करून देण्याबाबत महानगरपालिकेकडे करण्यात आले होते. महानगरपालिकेच्या जी उत्तर विभागाअंतर्गत ही परवानगी देण्यात येते, त्यामुळे महानगरपालिकेच्या या कार्यालयामध्ये हे अर्ज दोनही करण्यात आले होते. दरवर्षीची प्रक्रिया अशी असते की अर्ज आल्यानंतर त्यांची छाननी करून त्याबाबत निर्णय घेतला जातो. मात्र दोन्ही अर्ज आल्यामुळे महानगरपालिकेनं या संदर्भात पोलिसांकडे सुद्धा अभिप्राय मागवला. त्यानंतर पोलिसांनी असा अभिप्राय दिला की शिवाजी पार्क हे संपूर्ण एरिया हा संवेदनशील आहे आणि त्यामुळे इथं परवानगी देताना महानगरपालिकेने याचा विचार करावा. आणि पोलिसांचा हा जो अहवाल आला त्या अहवालाला अनुसरून महानगरपालिकेनं या दोनही गटांना इथे कोणतीही मेळावा घ्यायला, दसरा मेळावा घ्यायला परवानगी नाकारली. अर्थात याला पार्श्वभूमी होती ती गणपती विसर्जनानंतर प्रभादेवीमध्ये जो राडा झाला होता शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये, त्याची पार्श्वभूमी होती आणि त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आपण ही परवानगी दिलेली नाही असं मुंबई महानगरपालिकेचं म्हणणं होतं. दरम्यान शिंदे गटानं बीकेसी मधल्या एका मैदानासाठी सुद्धा अर्ज केला होता. त्या मैदानावर मात्र शिंदे गटाला दसरा मेळाव्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र ठाकरे गटाला बीकेसीतलं दुसरं मैदान उपलब्ध होऊ शकलं नाहीये, कारण ते मैदान आधीच एका कंपनीसाठी आरक्षित झालेलं आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये ठाकरे गटासाठी शिवाजी पार्क हाच एक महत्त्वाचा पर्याय उपलब्ध आहे आणि हा पर्याय जेव्हा महानगरपालिकेनं त्यांना परवानगी नाकारली तेव्हा बंद झाला आणि ठाकरे गटाच्या वतीनं मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली. त्याच याचिकेवर ही सुनावणी होतीये आणि आपल्याला सुद्धा परवानगी नाकारली असल्यामुळे शिंदे गटाच्या वतीनं सुद्धा याचिका दाखल करण्यात आलेली आहे. या याचिकांमधनं अनेक महत्त्वाचे मुद्दे न्यायालयासमोर मांडण्यात आलेत आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे एक्सप्लेनेशन असणार आहे, स्पष्टीकरण असणार आहे ते मुंबई महानगरपालिकेचं आणि त्यामुळेच मुंबई महानगरपालिकेला हायकोर्टानं अनेक प्रश्न विचारलेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं सध्या मुंबई महानगरपालिकेचे वकील
हे न्यायालयाला देतात की आम्हाला अर्ज कुणाकुणाचे कधी कधी प्राप्त झालेले आहेत, त्या अर्जांवर आम्ही निर्णय काय घेतलाय, त्या निर्णयाला पार्श्वभूमी काय होती, आधार काय होता, आम्ही कुणाकुणाकडून अभिप्राय मागवले होते, या सगळ्याबाबतची माहिती मुंबई महानगरपालिकेनं तर न्यायालयाला दिलेलीच आहे. याशिवाय या अगोदर म्हणजे काही मागच्या 2 ते 3 वर्षांपूर्वीपर्यंत कुणाकुणाचे अर्ज आपल्याला या दिवसासाठी आले होते आणि त्या अर्जांवर आपण कसा निर्णय घेतला याचीही माहिती, म्हणजे एकूण प्रक्रियेबाबतची माहिती, अर्जावर आम्ही काय प्रक्रिया करतो आणि निर्णय घेतो या संदर्भातली माहिती सुद्धा मुंबई महानगरपालिकेकडून सध्या न्यायालयामध्ये दिली जाते. मुंबई महानगरपालिकेची ही माहिती न्यायालयाला दिल्यानंतर अर्थातच शिंदे गटाचं या सगळ्या संदर्भात काय म्हणणं आहे ते सुद्धा मांडलं जाईल न्यायालयासमोर. ठाकरे गटाच्या वतीने एकदा युक्तिवाद झालेला आहे, कदाचित पुन्हाही होऊ शकतो. या सगळ्या संदर्भातली सुनावणी सध्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुरू आहे. राज्यामध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यामधला संघर्ष जो सध्या विकोपाला पोहोचलाय त्यातला हा एक महत्त्वाचा अंक म्हणावा लागेल, ज्याची सुनावणी सध्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुरू आहे. दरम्यानच्या काळात हायकोर्टामध्ये सुनावणी दरम्यान आणखीन काय काय घडले जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा जाऊयात वेदांतकडे. वेदांत, कविता, जो अहवाल सादर केलेला आहे त्या अहवालामध्ये नेमकं काय आहे हे आता जे मुंबई महापालिकेचे वकील आहेत मिलिंद साठे ते वाचून दाखवत आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की 14 सप्टेंबरला ज्या प्रकारे दोन्ही गटामध्ये तणाव वाढला होता त्या घटनेचा उल्लेख सुद्धा या अहवालामध्ये आहे आणि याआधी म्हणजे दादर पोलिसांनी सुद्धा एक पत्र मुंबई महापालिकेच्या वॉर्ड ऑफिसरला लिहिलं होतं, वॉर्ड अधिकाऱ्यांना लिहिलं होतं आणि त्यात असं म्हटलं होतं की जे होर्डिंग्स लावले गेलेत म्हणजे गणेश विसर्जनाच्या दिवशी जे होर्डिंग्स लावण्यात आले होते त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर जी घटना 14 सप्टेंबरला घडली त्याचा सुद्धा दाखला देण्यात आला आणि त्यानंतर जर अशा प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल आणि त्यामध्ये जर दसरा मेळावा दोन्ही गटाकडनं जे ठाम असतील, जर आम्हाला दोन्ही गटांना इथे जर दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घ्यायचा या सगळ्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि हे सगळं 21 सप्टेंबरला हे कम्युनिकेशन झालेलं आहे. म्हणजे मुंबई महापालिका, जी नॉर्थ विभाग त्यासोबतच दादर पोलीस स्टेशन म्हणजे दादर पोलीस त्यासोबतच जी नॉर्थ विभाग आहे यांच्यामध्ये जे कम्युनिकेशन झालं, जो संवाद झाला आहे त्यानंतर हा अहवाल समोर आलेला आहे आणि त्यामध्ये 14 तारखेची जी घटना 14 सप्टेंबरला जी घटना झाली त्याचा उल्लेख सुद्धा यामध्ये करण्यात आलेला आहे. कारण आपल्याला माहिती आहे एक तणाव निर्माण झाला होता, शिंदे गट आणि ठाकरे गट समोरासमोर आले होते, गुन्हे सुद्धा दाखल झाले होते, काही जणांना अटक सुद्धा करण्यात आली. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरच दसरा मेळावा तिथे घेणं किती अवघड होऊ शकतं कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातनं हे मुद्दे सगळे आता या सगळ्या चौकशी दरम्यान या सगळ्या सुनावणी दरम्यान मांडले जात आहेत आणि अजूनही मुंबई महापालिकेच्या वतीनं युक्तिवादामध्ये या सगळ्या मुद्दे संक्षिप्त स्वरूपात कोर्टासमोर मांडले जातात आणि त्यानंतर आता शिंदे गटाच्या वकिलाकडनं सुद्धा युक्तिवाद मांडला जाईल आणि आम्हालाच परवानगी का यावर सुद्धा जे मुद्दे आहेत शिंदे गटाकडनं ते आता समोर मांडले जातील. कविता, वेदांत, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो सुरुवातीला उपस्थित झाला होता की शिवसेना नक्की कुणाची, या संदर्भातला जर मुद्दा आला तर त्या मुद्द्याचा आणि शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी कुणाला परवानगी द्यावी या मुद्द्याचा परस्पर संबंध जोडला जाऊ नये असंही न्यायालयाला सांगण्यात आलं ठाकरे गटाच्या वतीनं. यामागची पार्श्वभूमी नेमकी काय होती? नाही, ज्या प्रकारे जेव्हा ठाकरे गट हा सगळा युक्तिवाद मांडत होता तेव्हा त्यांनी सांगितलं की शिवसेना नेमकी कोणाची, ठाकरे गटाची की शिंदे गटाची, हा मुद्दा वेगळा आहे. जे सर्वोच्च न्यायालयात या संदर्भात सुनावणी सुरू आहे. मात्र आता जो मुद्दा आहे ज्यासाठी आम्ही याचिका दाखल केली आहे तो म्हणजे आम्हाला परवानगी मिळावी दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यासाठी. तर दुसरीकडे जेव्हा शिंदे गटाकडनं युक्तिवाद मांडला जाईल तेव्हा तो मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केला जाईल की आम्ही मेजॉरिटी म्हणजे आमदार, खासदार, पदाधिकारी आमच्याकडे आहेत आणि आम्हीच खरी शिवसेना आहोत, त्यामुळे आम्हालाच अधिकार आहे, आम्हालाच हक्क आहे. मात्र त्यावर पुन्हा एकदा क्रॉस मुंबई महापालिकेच्या वतीने केलं जाऊ शकतं, कारण एका पक्षाला दसरा मेळावा घेण्याचा अधिकार नाहीये किंवा ती शिवाजी पार्क ही राज्य शासनाची जागा आहे. त्यामुळे अशा कोणताही पक्ष अधिकार सांगू शकत नाही किंवा हक्क बजावू शकत नाही की आम्हालाच इथे दसरा मेळावा घेण्याचा अधिकार आहे. आता पुढे ही पुन्हा एकदा जी माहिती मिळते त्यामध्ये 21 सप्टेंबरला एकत्रच आम्ही सदा सरवणकरांचा जो अर्ज होता तो 30 ऑगस्टला आणि 2 अर्ज अनिल देसाईंनी म्हणजे ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही गटांना आम्ही परवानगी नाकारत असल्याचं कळवलेलं आहे आणि जशी ही परवानगी नाकारली तसं ठाकरे गटांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे आणि त्यानंतर हे प्रकरण पुन्हा एकदा सुनावणीसाठी आलं आणि आता बघितलं तर ही याचिका कधी केली हायकोर्टासमोर, त्याच दिवशी आम्ही सादर केली होती. म्हणजे आपण बघितलं तर काल म्हणजे 21 तारखेला ज्या प्रकारे सांगण्यात आलं की आम्ही दोन्ही गटाला परवानगी देत नाहीयेत, कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि जशी परवानगी नाकारली. खरं तर आपण बघितलं तर शिवसेना
ठाकरे गट वाट बघत होते की आम्हाला परवानगी नाकारली तर आम्ही कोर्टात जाऊ, अशा प्रकारची वक्तव्य सुद्धा माध्यमांमध्ये केली होती की जर नाकारलं तर आम्ही कोर्टात जाऊ, नाही ताणलं तर आम्ही थेट मैदानात उतरू, अशा प्रकारची वक्तव्य सुद्धा करण्यात आली होती. आणि त्यानंतर जेव्हा एकापेक्षा अधिक अर्ज येतात तेव्हा त्याची छाननी होणं गरजेचं आहे, थेट निर्णय घेता येत नाही, त्यामुळे निर्णय घेण्यात वेळ काढूपणा केलाय हा आरोप चुकीचा असं पालिकेचा हायकोर्टात दावा केला आहे. म्हणजे आपण बघितलं तर ठाकरे गटाकडनं सांगितलं जात होतं की मुद्दामून वेळ काढूपणा केला जातो किंवा विलंब केला जातो, कारण 5 ऑक्टोबरला जेव्हा दसरा होतोय तेव्हा त्या तयारीसाठी सुद्धा वेळ मिळावा आणि त्यासाठी परवानगी मिळणं गरजेचं आहे. आणि याच सगळा विचार करता मुंबई महापालिकेने 20 दिवस लावले, म्हणजे 30. मला वाटतंय वेदांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही, काहीतरी तांत्रिक अडचण असावी. पुन्हा एकदा वेदांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करूच आपण. पण मुंबई महानगरपालिकेला काही प्रश्न न्यायालयानं विचारले होते की एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास काय करता, त्यावेळेस छाननी करणं गरजेचं असतं असं मुंबई महानगरपालिकेनं सांगितलं. आणि त्यामुळं वेळकाढूपणा आम्ही केला असा जो आरोप आमच्यावर केला जातोय अर्ज आल्यापासून निर्णय देईपर्यंत, तो आरोप चुकीचा असल्याचं पालिकेच्या वकिलांचं म्हणणं आहे. कारण त्यांचं म्हणणं आहे की एकापेक्षा जेव्हा जास्त अर्ज येतात त्यावेळेस त्या अर्जांची छाननी करणं हे गरजेचं असतं आणि ही छाननी करण्यामध्ये हा वेळ गेला. वेळकाढूपणा मुंबई महानगरपालिकेनं केलेला नाही असं सांगण्याचा प्रयत्न मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं सध्या उच्च न्यायालयामध्ये केला जातोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.